राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर आता मोठी खुशखबर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अगदी 5 मिनिटांपूर्वीच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक घेतली, आत्ताच हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे। आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला आता अधिकृतपणे अशी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। सोशल मीडियावर अनेक दिवसापासून चुकीच्या बातम्या पसरत होत्या की 3000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळणार। कोणी असं देखील म्हणत होतं की 4000 रुपये देखील नमो शेतकरी योजनेचे मिळणार। परंतु सत्य काय आहे, नमो शेतकरी योजनेचे नेमकं किती रक्कम मिळणार? अखेर 3000 मिळणार का 2000 का 4000? सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी तुम्हाला 2च मिनिटांमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, त्यासोबत आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं जर सांगायचं जर झालं तर कोणी म्हणत होतं उद्या नमोचा हप्ता येणार, कोणी म्हणत होतं आज या ठिकाणी नमोचा हप्ता जमा होईल। आता आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती 100% आता खरी माहिती आहे आणि पुराव्यासह तुम्हाला आम्ही माहिती देत आहोत। मुख्यमंत्री बघा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता जे काय मुख्यमंत्री आहे, राज्याचे 3 मुख्यमंत्री बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज बैठक पार पडली। इतक्या दिवसापासून नमोचा हप्ता का रखडला होता, पैसे का आले नव्हते, तर प्रचार सुरू होता। जे काय आता इलेक्शन झालं त्या इलेक्शनाचा निकाल आता लागत आला आहे आणि काही इलेक्शनचा निकाल लागला देखील आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे जे काय त्यांच्याकडून चूक झाली होती त्यांनी माफी देखील आता मागितली आहे आणि नमोचे पैसे रखडले होते तर त्याचे मुख्य कारण बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार बघा यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये फरक असतो, हे सर्वांना माहीतच आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आनंदाची खुशखबर ही आहे, सरकारने आज यादी जाहीर केली। सरकारने सांगितलं आहे सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी डीबीटीला मर्यादा असल्यामुळे वितरण करता येत नाही। तर मग सरकारने सांगितलं आहे आज या ठिकाणी मोजक्याच जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण पार केलं जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। नमो शेतकरी योजनेचे पात्रता आणि निकष वेगळे आहे आणि PM किसान योजनेचा जो नियम आणि निकष आहे तो वेगळाच आहे। आता बघा सरकारने आता नमोच्या हप्त्यासाठी 4000 कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्याचं ठरविलंय आणि अगदी 4च तासामध्ये आता वितरण होत आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी कोणकोणते जिल्हे आजसाठी पात्र आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा नंबर सरकारच्या माध्यमातून लागला आहे ते देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा सरकारने आनंदाची बातमी दिली आहे शेतकरी बांधवांनो, कारण हा हप्ता आता खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी देखील घातल्या आहे। त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे तुमच्याकडे आता मतदान कार्ड असायला पाहिजे, जे की तुमच्याकडे असणारच आहे, तुम्हाला अडचण येणार नाही। बघा सरकारने आधार कार्ड आणि त्यासोबत पॅन कार्ड देखील सांगितलं आणि बघा मतदान कार्ड सुद्धा पडताळणी सुरू केली होती। बघा त्यामुळे आता पात्र शेतकऱ्याला नक्कीच या ठिकाणी हप्ता मिळणार। आता पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया आणि अत्यंत महत्त्वाचं देखील जाणून घ्या। सरकारने जी दुसरी महत्त्वाची अट घातली आहे ती म्हणजे की तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। ज्यांच्याकडे ही रेशन कार्ड नाही त्यांना हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते, असे संकेत असं सरकारने सांगितले आहेत। बघा तसेच ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा वर
असेल 20 एकर 30 एकर अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। फक्त पात्र आणि गोरगरीब शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, आता सरकारने असं काय केलं, ज्यांच्याकडे 30 एकर 20 एकर म्हणजे की 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना श्रीमंत शेतकरी या ठिकाणी मानलं जातं, कारण त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असतं, त्यामुळे त्यांना या योजनेमध्ये राहता येणार नाही असं सरकारने सांगितलं। आता पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये चुका आहेत अशांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, कारण KYC पूर्णपणे बरोबर केल्याशिवाय पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही, ज्यांनी फार्मर आयडी कार्ड आतापर्यंत काढून घेतलं नाही, शेतकरी बांधवांनो तुम्हाला एकच सांगणं आहे, फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर काढून घ्या का, कारण की जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून ज्या प्रमाणामध्ये सांगण्यामध्ये आलं आहे तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढावंच लागेल। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 7/12 उतार्याची अट सुद्धा सरकारने आता कडक केली असून केवळ 10 एकरच्या मर्यादेत असणाऱ्या या लाभार्थी शेतकऱ्यांच्याच या ठिकाणी खात्यामध्ये निधी जमा होतोय। म्हणजे की बघा, तुमच्याकडे 10 एकर बघा, आता तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी शेती असेल तरच तुम्हाला निधी मिळणार असं सरकारने सांगितलं सरळ सोपं। आता शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार। बरं, नाव नाही आलं तर मग नेमकं काय करायचं ते देखील आपण पुढे सांगणार आहोत, आणि जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल तरी देखील काय करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत। बघा, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण भरपूर दिवसापासून गोंधळ या ठिकाणी यूट्यूबवरती उडलेला आहे, कारण की चुकीच्या बातम्या येत आहे शेतकरी बांधवांनो, सत्य बातमी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही। आता बघा, एवढे व्हिडिओ सध्या या ठिकाणी सोशल मीडियावर अपलोड होत आहे की सत्य माहिती अशी दाबली जाते आणि चुकीची माहिती वर येते, त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओला शेअरच करा। आणि शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आम्ही जेव्हा अधिकृत GR काढतो तेव्हा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत असतो। म्हणजे की बघा, मागे GR पण निघलेला नव्हता, त्यामुळे या ठिकाणी अडचण येत होती। आता सरकारने GR देखील काढला आहे आणि आज या ठिकाणी तो शुभ मुहूर्त लागला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, ज्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे त्यांची यादी देखील सरकारने सांगितली आहे। आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, जिल्हा काही पोस्ट ऑफिस बँक असं देखील आपण म्हणतो, तसेच सर्व जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकांमध्ये देखील हा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा, जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्ही एकदा तुमचं नाव नक्कीच चेक करून घ्या, कारण नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, सर्वात महत्त्वाचं जे काय सरकारने अटी घातलेल्या आहेत त्या अटींमध्ये तुमच्याकडे KYC प्रक्रिया पूर्ण असायलाच पाहिजे, तरच तुमच्या खात्यात निधी जमा होईल। आणि बघा, आणखीन जर महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर बघा, हे जिल्हे आहे, या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली। आणि तसेच बघा, राष्ट्रीयकृत बँकाचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून आता झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज नाही। आता बघा, या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वितरण होणार आहे। त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा, पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की नंदुरबार। आता नंदुरबार झाल्याच्या नंतर नांदेड, त्यानंतर परभणी बघा, त्यानंतर पुणे आणि त्यानंतर बघा बीड। बघा, या जिल्ह्यांचं बघा, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा झाल्याच्या नंतर सातारा। बघा, या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे, त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही। आता शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे
PM किसान योजना असो किंवा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना असो, तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही. आपण एक या ठिकाणी ट्रिक सांगणार आहोत. तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, जर तुमचे हप्ते रखडले असतील तरच अशा शेतकऱ्याला तुमचा कोणताही हप्ता रखडला असो, 9वा असो 10वा असो किंवा तिसरा देखील हप्ता तुमचा रखडलेला असो बघा, तरी देखील तुम्हाला मिळणार. परंतु एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यापासून जर फॉर्म भरलेला असेल आणि तरी जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तरच ह्या ट्रिकचा वापर करायचा आहे, अन्यथा या ट्रिकचा वापर करायचा नाही. म्हणजे की तुम्ही जर आत्ताच गेल्या 2-3 महिन्यापूर्वी किंवा मागच्या वर्षी बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजना PM किसान योजनेसाठी लाभार्थी असाल तर ही ट्रिक काम करणार नाही. जे शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून नमो शेतकरी योजना तसेच बघा PM किसान योजना अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतात, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे बघा त्यांनीच या ट्रिकचा वापर करायचा आहे. आता ती ट्रिक म्हणजे की बघा पोस्ट बँकचं खातं उघडायचं. आता तुम्ही म्हणणार आम्ही तर उघडलं, परंतु त्यानंतर KYC सुद्धा करायची आहे. बघा पोस्ट बँकची KYC केल्यावर अडचण येत नाही, हप्ता डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.